राहुल गांधीजींनी स्वतः सांगितलं होतं त्यावेळेला की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 41 लाख मतदार वाढले आणि पुढे अजूनही त्या ठिकाणी प्रकाशात आलं की 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये 6,55,709 मतदार वाढले. हे अभूतपूर्व वाढ. आणि त्याचबरोबर इतर अनेक ज्या काही आक्षेप आहेत त्यातले काही आक्षेप पत्रकार परिषदेमध्ये इथे सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीनं मांडले गेले. जयंत पाटील साहेबांनी काही मांडले आणि त्याला जे आज उत्तर दिलेलं आहे ते अतिशय संतापजनक आहे. निवडणूक आयोगानं हात झटकलेले आहेत. खऱ्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे. त्याच्यामध्ये घोळ आहे. ही जी विधानसभा निवडणूक झाली ती घोळयुक्त यादीबरोबर झाली आणि त्याच्यानंतर आता 9 महिने वाढवले गेलेले आहेत. 1 जुलै 2025 पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे, चुका आहेत आणि त्या चुकांचं निरसन करण्याकरता, निराकरण करण्याकरता संधीही विरोधी पक्षाला दिली जात नाही. अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही, हातात दिसलेली नाही. त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे. त्यामुळे हा विरोध त्याचा करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मोर्चा हा 1 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे. विरोधी पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी त्या मोर्चामध्ये उतरेल यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही. आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अधिकार तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की गेले 3 वर्ष त्यांनी हा टाळलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या गेलेल्या आणि आता ही जी काही त्यांना अधिकार त्यांचा प्राप्त होण्याची ही जी संधी आहे ती देखील नाकारण्यात येत आहे. कारण ही लोकशाही प्रक्रियाच पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा विरोध सगळेजण म्हणून आम्ही करतो. धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.